का खालसा, वाहिगुरू जी की फतेह। जसे की सर्वांना माहितीच आहे, आज या ठिकाणी आपण कशासाठी उपस्थित राहिलो आहे। तर जसे की आमचे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसे की सांगितलेच आहे की साहिब श्री गुरु तेग बहादूर जी यांची 350वी शहीदी समारंभानिमित्त आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो आहे। तर जास्त सांगण्यासारखं तर काही नाही आहे, सगळ्यांनी ऑलरेडी सगळं इतिहास ऑलरेडी सांगितलंच आहे। तरी मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की साहिब श्री गुरु तेग बहादूर जी यांना हिंद की चादर असे का म्हटले जाते। तर त्यांनी फक्त हिंदू धर्मासाठीच नव्हे तर मानवतेसाठी, धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि पूर्ण भारत देशाच्या वासियांसाठी त्यांनी आपली ही शहीदी दिली होती। तर या ठिकाणी जेवढे आपल्या मुले उपस्थित आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमात एकदम शांतता उपस्थित दर्शवली आणि इथे बसलेले सगळे शिक्षक वृंद आणि आपले कोरगावकर शाळेचे मुख्याध्यापक त्यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या शीख धर्माविषयी हा मोठा उपक्रम राबविला आपल्या शाळेमध्ये आणि इथून पुढेही असे उपक्रम त्यांनी राबवतील अशी मी त्यांच्याविषयी अपेक्षा करतो। आणि मी या कोरगावकर हायस्कूलचे आभार व्यक्त करतो आणि इथे मला 2 शब्द यांनी बोलण्याची मला संधी दिली, त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फतेह।